तो उद्या आपण असेच काही मस्त मजेशीर सामने पाहायला मिळणार आहे, ज्यापैकी दोन संघ P1 बॉईज विरुद्ध मांडवा. अतिशय दोन्ही बलट काय म्हणजे प्रशंसा त्या दोन्ही संघांची मी कितपत करू हेच मला समजत नाहीये. P1 बॉईज आणि मांडवा बॉईज समतानगर मध्ये अतिशय नावाजलेले असे दोन्ही संघ आहेत. असे P1 बॉईज आणि मांडवा बॉईज म्हणजे नक्कीच या सामन्याला गर्दी पाहायला आपल्याला एवढी मिळणार आहे. ज्याप्रमाणे इंडिया पाकिस्तानची मॅच पाहण्यासाठी जशी गर्दी जमा होते त्याप्रमाणे नक्कीच तुम्हाला उद्या या सामन्यात देखील गर्दी पाहायला मिळणार आहे. असा हा सामना उद्याचा होणारा P1 बॉईज विरुद्ध मांडवा बॉईज. चला करण बिपिन चला स्टार्ट करूया. रोहन लेबो GG11 आणि रॉयल या दोन्ही संघाच्या संघनायकांना ज्या प्रकारे मी विनंती करतोय तयार राहायचं. टॉस झालेला आहे का चेतनजी? टॉस झालेला आहे. हा नाणेफेक देखील झालेली आहे, परंतु रॉयल यावेळी GG11 या संघाने प्रशांत चषक असा कौल दिलेला, परंतु त्यामध्ये ते अयशस्वी ठरले आणि रॉयल 11 या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. परंतु जो निर्णय होता तो अटळच होता त्यांचा क्षेत्ररक्षण करण्याचा, जो रॉयल 11 या संघाने घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच फलंदाजीसाठी मी आमंत्रित करतो GG11 च्या संघाला. त्यांनी आपली लवकरात लवकर सलामीवीरांची जोडी मैदानात पाठवावी आणि रॉयल 11 या संघाला मी विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण आपले सज्ज करावं, जेणेकरून आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करू. पंचांना देखील मी विनंती करतो त्यांनी मायामध्ये मी घोषणा केल्यानंतर त्यांनी तयारी देखील झाली आहे, त्यांचा श्री गणेश झालेला आहे. आता मी विनंती करतो GG11 या संघाच्या खेळाडूंना त्यांनी आपले सलामीवीर दोन्ही पाठवून द्यावे. लवकरात लवकर मैदानात सामन्याला सुरुवात करायची आहे. GG11 विरुद्ध रॉयल 11 आता होणारा सामना. चला GG11 सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. एक राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. करण, आकाश, प्रणय, रितेश, लेबो, रोहन सर्वांना आपण पाहतो या ठिकाणी. या प्रणय बिपिन. चला रॉयल विरुद्ध आपण GG11 सलामीची जोडी मैदानात या. आणि राखीव खेळाडू संदीप तू राहतेस ना? ओके तुषार, संदीप आणि तुम्ही राहते, कोण राहते? ओके ठीक आहे. चला प्रयाग आणि प्रयाग सोबत ओपनिंगला येणारा फलंदाज आपण पाहतोय. प्रयागवर मोठी जबाबदारी असणार आहे. चला GG11 एक्स्ट्रा प्लेअर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज. GG11 प्रणय, मेरी झलक सबसे अलग पहली ओर लेकर आएंगे. राजेश, ज्याप्रमाणे मी आताच सांगितलेलं उद्याचे काही सामने, त्यापैकी उद्याचा होणारा सामना जो P1 बॉईज विरुद्ध मांडवा बॉईज, त्या P1 बॉईज संघाचाच एक सहकारी माझ्यासोबत इथे उपस्थित आहे. थोडं किरण पाटील. चेतन थोडं थांबवतोय. एक्स्ट्रा प्लेयर आलेला नाहीये बॅटिंग टीम. स्ट्राईकला प्रयाग बरोबर कोण आहे? भावी नाही. ओके आणि प्रणय आहे बॉलर. चला स्टार्ट करूया. संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिल्या षटकात प्रणय, स्ट्राईकला आहे प्रयाग. चला प्रेक्षकांना विनंती करते एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. एक रफ अँड टफ मॅच. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर खेळाडू बाहेर. बाद होतोय प्रयाग, ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या नक्कीच थोडंसं एलिव्हेशन वेगळं होतं. चेक करायला गेले स्ट्रोकला आणि खेळाडू बाद झाले प्रयागच्या रूपामध्ये. आणि स्ट्राईकला अमित पांचा.
मला या परिसरातील असा एक खेळाडू ज्याने नक्कीच अल्पावधीमध्ये खूप चांगलं यश अंडरम बॉक्स असेल, सर्कल असेल, त्याचप्रमाणे आपण टर्फ मध्ये देखील पाहिलं. वेगवेगळे असे खेळाडू आहेत ज्यांचे एक वेगळ्या प्रकारची खेळण्याची शैली आहे. आणि आता प्रणय पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रणयची एक वेगळी अदाकारी आहे, गोलंदाजी शैली जर आपण पाहिली, ज्या प्रकारे त्याचा टप्पा आहे, त्याची ॲक्शन आहे आणि ॲक्शन प्रमाणे बॉडी बॅलन्स चांगला आहे. ज्या पद्धतीने चेंडूवर तो जातो आणि चेंडूला फिरवतो, आणि तेच कुठेतरी आता मात्र बॅट्समनला ओळखणं गरजेचं आहे. अमित सज्ज होणार आहे. पहिल्या चेंडूवर प्रयाग बाद होतोय आणि GG11 संघासाठी पहिला गडी बाद होतो 0वर. नॉन स्ट्राईकला आहे प्रयाग बरोबर जो ओपनिंगला आला होता, आपण पाहिलं. भावी स्ट्राईकला अमित. हो, टप्पा पडल्यानंतर बघा बॉल ज्या पद्धतीने बाहेर काढतो. या अगोदर आपण 2 असे गोलंदाज पाहिले आतापर्यंत या संपूर्ण सिरीजमध्ये. अन्नाचा एक वेगळा बॉल पाहिला आपण, हर्षचा पाहिला ध्रुवी 11च्या. आता प्रणयला पाहतोय आणि जबरदस्त फटका. रोहन आहे त्या ठिकाणी. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो करणकडे आणि नक्कीच चांगल्या प्रकारे ब्लॉक केलं होतं अक्षरशः थोडंसं खाली थांबून. असा एक खेळाडू रोहन साळुंके, ज्याला तुम्ही रात्री नाईटला पण पाहाल, 3-4ला घरी परत तो झोपतो कधी कळतच नाही. पुन्हा सकाळी 7-8ला मध्ये कधी डोंबिवलीला, कधी ठाणा, कधी कुर्ला, कधी चेंबूर, कधी भाईंदर वेस्ट, असं संपूर्ण जर पाहिलं तर बिझी क्रिकेटर म्हणून आपण पाहिलं. ओरम क्रिकेट, टर्फ क्रिकेट, बॉक्स क्रिकेट, आणि आज देखील या संघासाठी आपली कामगिरी करतोय. असे वेगवेगळे सर्वच खेळाडू आपण यांना नक्कीच दाद देऊया. चांगला खेळ झाल्यानंतर नक्की टाळ्या येणारच आहेत तुमच्या. पुढचा चेंडू प्रणयचा आणि थोडासा हवेमध्ये वरती लागला बॉल. लेबो आले होते मात्र थोडंसं बॅकअपला खेळाडू होता आणि पाहिलं तर भावींच्या थोडं वरती बॅटच्या लागला. जर बरोबर मिडल स्पॉटला लागला असतो तर नक्कीच हा चौकार होऊ शकला असता. सॉरी लोके आहे, लोके लेबो, सॉरी लोके आहे, क्षमा करा लोके. म्हणत असेल की लेबोचा उल्लेख करताय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ड्राइव्ह. जो टप्पा अपेक्षित होता तो मिळालेला आहे. आणि एखादा बॅट्समन ऑफ साईडला चांगला खेळणारा असेल तर ज्याचा ड्राइव्ह चांगला असेल, थोडीशी विट मिळाली, किंचित फ्रॅक्शन ऑफ मार्जिन प्रणयचा चेंडू ऑफसाईडच्या बाहेर होता आणि त्याला दिशा दिली. खडखडीत चौकार. 6 पॉइंटला आपण लोकेला पाहतोय. लोकेच्या बाजूला रोहन आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर धाव संख्या 7, 1 गडी बाद. चांगला खडखडीत चौकार आपण पाहिला. आकाश एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडी जरा क्रिकेट रसिकांना एक मायावती खेळाडूंना एक मी घोषणा करू इच्छितो. तुमच्यासाठी अजून एका पारितोषिकाचा भडीमार करतोय आम्ही या प्रशांत चषकामध्ये. ज्याप्रमाणे हॅलो पारितोषिकाचा भडीमार म्हणजे एक थोडीशी तुम्हाला आनंदाची गोष्ट, परंतु त्यामध्ये तुम्हाला काही करामत करून दाखवावी लागणार आहे. जी कंटिन्यूस 3 चौकार किंवा कंटिन्यूस 3 षटकार जर कोण खेळाडू मारण्यात यशस्वी झाला तर त्याला विजय सणस यांच्याकडून रोख रक्कम 2,500 रुपयाचं पारितोषिक आम्ही जाहीर केलेलं आहे. कंटिन्यूस 3 चौकार आणि 3 षटकाराला येथे 2,500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे विजय सणस यांनी. तसेच 6 षटकार आणि 6 चौकार यावर 5,000 म्हणजे डबल बार जो आम्ही खेळत होतो जे दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आहे त्याचप्रमाणे डबल बार
जर तुम्ही 6 चौकार किंवा 6 षटकार मारले तर 2500चे डबल म्हणजे 5000 ची मानकरी ठराल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. नक्कीच चेतनजी यांनी काही बक्षिसांचा उल्लेख केला. सलग 3 चौकार 2500 रुपये, सलग सर्वांकडून सलग 3 षटकार 2500. पुढचा चेंडू आनंद लोके, जबरदस्त खेळाडू, चांगला माइंडसेट असणारा खेळाडू गोलंदाज. हो व्हाट अ शॉट. एक रूम बनाकर खेळावा असतो. अप्रतिम. थोडीशी वीड नाही तर रूम बनवली, जागा बनवली. चला राजेश, म्हणजे ज्याप्रमाणे आत्ताच घोषणा केली तर पहिल्या चौकार तर मारलेला, म्हणजे आता उर्वरित 2 चौकाराची आपण आशा ठेवूया का यापर्यंत? नक्कीच. आणि गोलंदाजाला नाही तर फलंदाजाला श्रेय. आता रूम बनून पट्टा खेळले होते, जागा बनवली. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर मात्र पंचांचा इशारा अगोदरच येतोय. नो, त्यामुळे 1 धाव अजून वाढणार आहे. एकूण धाव संख्या 15 आहे. म्हणजे चेंडू तर मोजला जाणार नाही, म्हणजे अजूनही संधी आहे. येस. दुसऱ्या ओव्हर मात्र मॅजिक बॉल देखील बाकी. जो शेवटचा बॉल असेल दुसऱ्या ओव्हरचा, तो माझा सरळ खेळायचा होता. अशा प्रकारे 1 धाव, 16. ज्याप्रमाणे राजेश तुम्ही आता सांगितलं आणि जी घोषणा झाली आपली हॅट्रिक, चौकाराची हॅट्रिक, जर दुसऱ्या षटकातील 4था, 5वा आणि 6वा चेंडू या तिन्ही चेंडूंवर चौकार जर मिळाले तर तुम्ही 2500चे मानकरी देखील ठराल. आणि 4, 4, 4 आणि अतिरिक्त 4 म्हणजे त्या 3 चेंडूंमध्ये 16 धावा देखील वसूल करू शकता. चलेगा लगेगा. मी देखते दोन येता पाठवतोय पहिला बोलून घे दादा. सिंगापूरचा सरळ खेळायला गेले, बॉलचा टप्पा ओळखला नाही अमितने. आणि बघा हीच गोष्ट कोणाच्या पदरात पडली तर गोलंदाज लोकेच्या. आणि मॅजिक बॉल वर विकेट म्हणजे 4 रन्स कमी. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि मॅजिक बॉलमुळे आता 17चे 4 कमी होणार. -13 आता रन होणार. ₹1000 अकाउंट में वो लोग किया फोन है क्या मालूम बोल रहा था आकाश सिंह ना पहला पवन यादव ने 17 तारीख 4 बजे 7 बजे से लेकर रात को 10 बजे 15 घंटा होगा तो नहीं तो भी अगर 4 महीने से 4 महीने से 4 महीने सनी
त्यामध्ये ते संपलं आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या ब्रँचमध्ये लागलं आणि तो म्हणते आपल्याकडे पण त्यासोबत जातो. पहले प्री प्लान स्ट्रोक अलर्ट कॉल दिया था गेंदबाज को कि मैं प्री प्लान स्ट्रोक से खेलने वाला हूँ. थोड़ा लाइन लेंथ अलग थी और वाइट के साथ 16 रन. तीसरा चलता हुआ जीजी बनाम रॉयल दो टीमों के बीच में मुकाबला. तो पहले ये को जीतते हुए दिखता है. चेतन सेमीफाइनल में पहुंच चुकी है. किती बोलू ते लोक विचारतात मला. पुढचे माणसं नवीन असतात ते विचारतात. बराबर किया आणि मी अकेला पिचून 8 बजे से 4 बजे एक तार सुनना एकदम सर रिलीफ हो देगा वो आएगा तो भाई ये अभी जैसे खेल सकते थे कवर पर रूम बनाकर, क्योंकि थोड़ा ज़्यादा ऑप्शन के बाद अंदर टर्न नहीं हुआ था. केवल दिशा देनी थी लेकिन स्ट्रोक नहीं बन पाया. और एक रन संख्या स्कोर 4 विकेट के नुकसान पर 17 रन. तीसरा ओवर चलता हुआ सनी का लेफ्ट ऑफ डाउन द विकेट. तुषार ने इस गेंद को पूरी होशियारी से खेला है कवर की तरफ. स्वीप खेलने के लिए सिंगल डिक्लेयर 1 रन. ओवर नंबर 3 तीसरा चल रहा है और 3 ओवर्स की समाप्ति के बाद अब टोटल स्कोर 19 धाव संख्या. 4 गडी बाद 19. 3 ओव्हर नंतर जीजी 11 विरुद्ध आपण रॉयल या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. तुषार आणि समीरला उर्वरित 12 बॉल्समध्ये किमान 16 ते 18 धावा कराव्या लागणार आहेत. आणि 12 मधले जर 3 किंवा 4 चौकार आले तर निश्चितपणे ही धाव संख्या 19 आणि 16 ते 18 म्हणजे किमान 38 ते 40 होऊ शकते. आकाश गुरु, आकाश भल्ली पहिला चेंडू गॅप मध्ये खूप छान खेळलेला, तितकाच सुरेख क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीने मॅच चालू ठेवावी लागेल तुषार आणि समीरला. एका पार्टनरशिपची गरज आहे. छोटीशी का होईना मात्र 11 चेंडूमध्ये एक चांगलं आक्रमण अटॅकिंग खेळावं लागेल. ऑफ स्टंपवर चेंडू होता मात्र थोडासा बाहेर निघाला वाईट. एका धावीने धाव संख्या भर पडते. धाव संख्या 2 पोहोचते 21-21. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. आता टप्पा चांगला मिळाला कारण मगाशी जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी ऑफ स्टंपवरून बाहेर निघाला. आता लेग स्टंपवरून टर्न झाला आणि विकेट गमावलेली आहे. टप्पा थोडासा अनइवन बाउन्स होता, जो अपेक्षित होता त्या पद्धतीने खाली दाबू शकले नाही आणि वरती आले त्यामुळे ज्या पद्धतीने खेळायला गेले खेळाडू बाद झाले.
5 गडी बाद, धाव संख्या 21. फलंदाज सालबाग, तुषार सर्वा बाहेर देखील वाईट. 23 23. हो, अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम. डिक्लेअर मध्ये धाव मगाशी 21 होते, मगाच्या 22 झाली किंवा आत्ता 23 झालेली आहे धाव संख्या. 4 बॉल 23. आकाश चांगला टप्पा थोडासा हलक्या गतीने टाकलेला, धीमी ज्यादा रफ्तार नहीं थी. हालांकि पहली 2 गेंदें जिस स्पीड से थी थोड़ा रफ्तार कम किया था. और ज्यादा बाहर टर्न थी. जिस तरह से आगे चल कर गेंदबाजी कर रहे हैं. ओ क्लीन बोल्ड, स्लोअर वन, गति परिवर्तन पूरी तरह से यहाँ पर क्लीन बोल्ड किया. त्रिफळाची क्लीन अप. धाव संख्या 25, 6 गडी बाद. धाव संख्या 25. सालबा नॉन स्ट्राइकला चार्ली. शेवटचं षटक घेऊन आनंद लोके. मी विनंती करेन ध्रुवी 11 या संघाने यानंतर तयार राहायचं आहे, कारण सुरू असलेला सामना संपल्यानंतर लगेच क्वार्टर फायनल चालू करणार होता. आपण पुढे सरसावत आलेले आहेत, मात्र थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल, कारण आउटफील्ड देखील तितकी छान आहे. म्हणून प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचं विशेष कौतुक आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, व्हॉलेंटियर्स, स्वयंसेवक अप्रतिम. या ठिकाणी मैदानाची आखणी आपण पाहिली, हेपट्टी तितकी चांगली आहे, तितकंच आउटफील्ड चांगलं आयोजन, नियोजन. त्याचप्रमाणे सर्व बाजूला सुंदर असं आराखडा तयार केलेला आहे. बाउंड्रीज आपण पाहतोय, षटकार देखील आहेत, चौकार देखील आहेत. सर्कल मध्ये खूप चांगलं योगदान सर्व या आयोजकांचं आपण पाहतोय. प्रमुख मार्गदर्शक शिवतांडव मित्रमंडळ जिद्दी मराठा. प्रथम पारितोषिक 50,000, एक द्वितीय पारितोषिक 30,001 आणि ट्रॉफी. आता मात्र ज्या टप्प्यावर पडलेला हा जर टप्पा मिळाला तर नक्कीच बॅट्समन थोडासा डबल माइंड होऊ शकतो. पुढे खेळू की मागे थोडासा विचार चालेल. ओ क्या बात है, मगाशी थोडा बाहेर आणि आत्ताचा चेंडू अप्रतिम. टप्पा पडल्यानंतर एक टिपिकल अंडरम बॉक्स डिलिव्हरी, आनंद लोके. मात्र सरसावत पुढे आले, कारण डायरेक्ट हिट. क्या बात है, सुपर फील्डिंग अँड सुपर थ्रो, फॅन्टॅस्टिक, एक्स्ट्राऑर्डिनरी क्रिकेट. पहिल्यांदा जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर लेग स्टंप वरून करणने छान कव्हर केला होता. लेग स्टंप वरून पडलेला टप्पा. चार्ली आउट, रनआउटच्या रूपामध्ये. आणि गडी क्रमांक बाद होते 8, 7. चार्ली आउट झाल्यानंतर आता गडी बाद होतोय चार्ली. त्यानंतर नवीन फलंदाज येतोय राहुल. संख्या 27, राहुल. हो, अजून एक सुंदर असा चेंडू. आणि पाहिलं तर धाव संख्या 27 आणि 28 धावांची गरज. 28 टू विन जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. 28 टू विन. धाव संख्या 27 आणि आता रॉयल या संघाला जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 28, 28. साहेब नमस्कार. नाही गेलं
पंचांना विनंती करतोय मॅचला सुरुवात करायची आहे. तुषार कदम आणि रोशन संदीप आहेत. तर 28 धावांची गरज आणि ओपनिंग फलंदाज करण पाटील आणि त्याबरोबर आकाश या दोघांना पाहतोय. दोघी जबरदस्त आहेत. तर बॉक्स क्रिकेट सर्कलचं असेल त्याचप्रमाणे दिवसामध्ये आपण सिरीज क्रिकेट जर पाहिलं तर वेगळ्या स्तरावर आहे. दिल्ली क्रिकेट टू शारजा स्टेडियम असा एक वेगळा प्रवास आणि त्यामधलेच हे वेगवेगळे फॉर्मॅट आपण पाहतोय. नंतर बॉक्स क्रिकेट सर्कल बॉक्स क्रिकेट ओणम क्रिकेट त्याच्या बाजूला टच क्रिकेट आपण पाहतो. टच क्रिकेटमध्ये देखील वेगळ्या प्रकारचे ऑप्शन गोली असते या खेळाडूंसाठी. असे 2 खेळाडू आपण पाहतोय. आकाश त्या बाजूला करण स्ट्राईकला आहे. तुषार पहिलं षटक घेऊन धावांची गरज 28. दिल्ली 11 विथ द रॉयल्स. एक जबरदस्त सामना प्रेक्षकाला पाहायला मिळतोय. तर दोन्ही रफ अँड टफ मॅचेस पाहायला मिळतील. त्यानंतर चेतन 11 या अगोदरच पोहोचलेले आहेत सेमीफायनल मध्ये. पहिले षटक घेऊन तुषार पहिला चेंडू ऑन साईडला छान प्रकारे खेळून काढतोय. 1 धाव स्वतःचं वैयक्तिक खातं बोलतोय कारण स्ट्राईक आता मात्र रोटेट करतोय. स्ट्राईकला येतो आकाश. धाव संख्या आहे 28 टू विन. आणि खूप सुंदर असा फटका एका धावेसाठी. क्वचित आपण पाहिलेत कारण स्वीप जास्त आपल्याला पाहायला मिळाले नाही. फक्त 2 आपण स्वीप पाहिलेत. छान असे जर आपण जमिनी लगत स्ट्रोक पाहायला मिळाले तर क्लासिक आपल्याला ड्राईव्ह पाहायला मिळाले. इथे मगाशी अमितचा एक चांगला आपण कव्हरला फटका पाहिला. अच्छा हा 2 ड्राईव्ह बाहेर वाईट पुढे सरकते. माणसाला जे खाणार त्यांना शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस गोलला आणि चेंडूला पाठवलाय चौकारासाठी. 9 आणि 4 5 धावा मिळतील. एकूण धाव संख्या 8. धावांची गरज आहे 19. साईडला 1 धाव. डीप मध्ये खेळाडू फील्ड करतोय. जरी आपण पाहिलं तर स्क्वेअर सर्कल क्रिकेट जरी म्हटलं तरी अंडर बॉक्स क्रिकेट डे नाईट मधली आजचा पहिला दिवस. हो व्हाट अ शॉट. क्या बात है. मेरी झलक सबसे अलग शॉट चेंडू मिळाला. आखूड टप्प्याच्या चेंडूला चांगला खरपूस समाचार घेतला. पाठवला ऑन साईडला स्क्वेअर लेगला चौकार. बॅकफुटला जाऊन ना त्या ठिकाणी संधी होतीये मात्र बघूया रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू बाद होतोय. आकाश परतल्यानंतर नवीन फलंदाज बघूया. आनंद लोके की रोहन येणार. मात्र आनंद येतोय. लोके धाव संख्या 13. धाव संख्या 13. 1 to go. तुषार जरा 3 दिवस इव्हेंट आहे इकडं. सहज पहिल्या ओव्हरमध्ये धाव संख्या 14 आणि 24 बॉल 14 धावांची गरज. ध्रुवी 11 आपण तयार राहायचं. ध्रुवी 11 साईडला 1 धाव.
23 बॉल 13 धावांची गरज. स्ट्राईकला करत आनंद स्वतःच्या वैयक्तिक पाहिलं तरी फटका पाहायला मिळाला. करूच्या बॅट मधून पुन्हा एकदा जबरदस्त चौकार, 4 धावा. हो, फ्लिक करायचा होता, मिस केलाय. मात्र 1 धाव मिळणार. धाव संख्या 19. 9 धावांची गरज. आपण सेकंड हाफातल्या दोन्ही मॅच जर पाहिल्या तर एकतर्फी पाहायला मिळाल्या, वन साइडेड. पहिल्या मॅच मध्ये देखील फक्त 13 बॉल्स मध्ये 42 धावा पूर्ण केल्या होत्या. 14वा बॉल पाहिला होता आपण विजय परीक्षितने खेळला होता, परीने. आणि आता देखील आपण पाहिलं तर दुसरं षटक सुरू आहे आणि धावांची गरज आहे केवळ 8. गुड स्ट्रोक. हो, काय थ्रो टाकलाय, अप्रतिम, सुंदर फिल्डिंग. 22. चांगलं आयोजन प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी प्रशांत चषकाच्या निमित्ताने. खूप नक्कीच मॅनेजमेंट व्यवस्थापन खूप चांगलं आहे. ज्या प्रकारच्या लाईट्स आपण पाहतो फ्लड लाईट्स मध्ये खेळाडूंसाठी देखील खूप छान आयसाईट होती. बॉल आणि जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि नक्कीच या ठिकाणी सेकंड ओव्हरचा शेवटचा बॉल, 4 डबल 8. आणि चेतनजी मगापासून आपण पाहतोय मॅजिक बॉल कब आएगा. इस चौथे मैच में भी आया था और 5वें मैच में भी आए और मैच को जीत लिया है. 20 आणि 8 28 झालेले आहेत. विजयी संघ 2 ओव्हर मध्ये मगाशी 14 बॉल्स मध्ये चेंज झाले, आता 12 बॉल्स मध्ये 28. चला, विनंती करेन मी ध्रुवी 11 आणि कॅप्टन रॉयल 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. वेल प्लेड करा. चेतन आपण टॉस करून घ्या. चेतन इमुरुक में मार रहा है. ध्रुवी 11 आणि रॉयल 11 या दोन्ही संघांनी माहिती